बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो। ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। हां, ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। तुम्ही आता असं म्हणालात की अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे, परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आल्या की त्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही। आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो, कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सोडता अपवादात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो, परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळेंवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। मुंबईमधल्या मराठी शाळांचा जो प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। सरकारकडून निर्णय घेतले जातात, परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे। आपण जर आकडेवारी पाहिली तर 13 वर्षात फक्त मुंबईमध्ये 132 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील, त्या कशा वाढतील, किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळेंमध्ये आपण घटती पटसंख्या पाहतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ज्या ज्या काही चांगल्या सूचना येतील त्याचं अनुपालन केलं जाईल। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, इतर ठिकाणी महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथे त्रिभाषा सूत्र जे आहे ते अवलंबलं जातं। मी आपल्या माहिती करता सांगितलं, इतर काही माध्यमांच्या शाळेंमध्ये आता नाही, गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षण दिलं जात आहे। मी आपल्या निदर्शनास आणून दिलं, त्यांची जी भाषा असेल ती भाषा मराठी आता बंधनकारक आहेच, मराठी आणि इंग्रजी असं अनेक शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिकवण्याची पद्धत सुरूच आहे। आपण एक पॅटर्न बदलताना दिसतो आहे, त्या याला कुठेतरी विरोध देखील होतोय, अनेक ठिकाणी याला विरोध होताना दिसलेला होता। अशा परिस्थितीमध्ये त्रिसूत्री भाषा हा अवलंब नेमकं कारण काय? बघा, आता सुद्धा जो जीआर काढलेला आहे त्यात सुद्धा शब्दांचा खेळ केलाय अशा पद्धतीचा आरोप मनसेकडनं केला जातो। उदाहरणार्थ म्हणजे आधी अनिवार्य केलेलं आणि आता सर्वसाधारण असं केलेलं आहे, तर त्यांचं असं म्हणणं फक्त शब्दांचा खेळ केलाय, बाकी नियम तसाच कंटिन्यू ठेवलाय असं त्यांचं म्हणणं। बघा, मी आपल्या निदर्शनास आणून दिलंय, सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा बंधनकारक
मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ज्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल ऐच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांच्याकडून त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल. आता उदाहरणार्थ अगदीच 1-2 मुलांनी जर एखाद्या भाषेचा मागणी केली तर त्याच्यासाठी तात्काळ लगेच शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही आणि म्हणून कमी संख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे तिसऱ्या भाषेच्यासाठी ऑलरेडी इंग्रजीचं धोरण गेल्या काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेलं आहे. आणि मी आपल्या निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.